आणि पहिल्या चेंडू मध्ये या ठिकाणी विकेट गेलेली अतिशय अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी सर्व संघाकडे या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की फिल्डर मधला जल्लोष जो आहे तो गगनात मावेलाचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय रंगतदार अशा पद्धतीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. रील्सचा चेतना मेहता सुद्धा या ठिकाणी आलेले, मी तिला विनंती करतो की तिनं व्यासपीठाकडे यायचं आहे. खरं तर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू खेलबुडे यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी या रील स्टारचं स्वागत सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे येऊया. यावेळेस मात्र अतिशय जोरदार क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन संघाचा कॅमेरामॅनला सुद्धा रिक्वेस्ट असेल इकडं मान्यवरांच्या हस्ते आपण कॅमेरामॅन इकडे फिरवायचंय. सत्कार चालू आहे या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा. तर यापुढील फलंदाज चला सहावा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पुढील फलंदाजाचं नाव कळू शकेल का? रजनीकांत. चला पुढील फलंदाज यावेळेस मात्र रजनीकांत पहिल्याच चेंडूवरती यावेळेस मात्र समर्थने आपल्या संघाला आपण गोलंदाजीमध्ये किती समर्थ आहोत याची मात्र पूर्णपणे ख्याती करून दिली आहे. ते दरम्यान यावेळेस उत्तम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चला 2 चेंडूचा या दरम्यान खेळ झालाय. धावसंख्या मात्र अजून खाता उघडलं नाहीये धावसंख्येचं. या दरम्यान पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा चेंडूला मात्र यावेळेस डिप स्कोरच्या दिशेने पटकावले. या दरम्यान संघाचं वैयक्तिक असं खातं उघडलं जातं रजनीकांत यांच्या बॅटमधून. तसं पाहायला गेलं रजनीकांत यांचं खूप मोठं नाव आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये. तसेच याच रजनीकांतचं सुद्धा नाव असेल ते कॅमेरामॅन इंडस्ट्रीमध्ये. यावेळेस मात्र फुल पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि उत्तम असं क्षेत्ररक्षण या दरम्यान पाहायला मिळतंय. या दरम्यान 2 धावा धावफलकावरती लागल्यानंतर 2 धावा या ठिकाणी झाले. तर चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो विनंती असेल कॅमेरामॅन समोर कोणीही यायचं नाहीये. या दरम्यान पुढील चेंडू स्मर्च. यावेळेस मात्र चेंडू बॅटची एज घेऊन जातो तो फाईनलेगच्या दिशेने. एकेरी धावेसाठी पुन्हा एकदा समाधान मान लागते. एकेरी धावेच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली होती. 3 धावा असतील धावफलकावरती. समर्थने मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला एक सफलता मिळवून दिली होती. पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेत. फलंदाजाने यावेळेस मात्र चेंडू उंचावलेला आहे. यावेळेस मात्र झेल फुटलेला पाहतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. झेल यायच्या अगोदर त्यांनी डोक्यावरची टोपी अगोदरच खाली आपटली होती. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 5 धावा. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5 धावा. या दरम्यान गोलंदाजी मार्क होत असेल कौस्तुभ स्वामी. वैयक्तिक पहिले संघासाठी ट्रॉफीसाठी घेऊन आले ते. तर यावेळेस मात्र सामना करतील रजनीकांत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूत रजनीकांत फटका फलंदाज बाद होतो. दुसऱ्या गडी गारद 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. ते पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवरती गडी गारद झाला होता आणि या दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आणखी गडी गारद होते. पाहायला गेलं तर षटकाची सुरुवात मात्र विकेटच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात त्या ठिकाणी धावसंख्या केवळ 5 धावा झाल्या आहेत. त्या
चला कॅमेरा संघाचा पुढील फलंदाज यावेळेस चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येत होतो इरफान इरफान पटेल. इरफान पटेल हवा स्ट्राईक वरती असतील ते इरफान पटेल पाहूयात काय करतात. शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू. सुंदर शॉट त्या ठिकाणी परिणामी क्षेत्ररक्षण दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज पाहूयात काय होत आहे. स्ट्राईक वरती असतील ते फलंदाज राजेश पाहूयात काय करतात. सामना करेल तो गोलंदाज असेल तो कौस्तुभ राजेश. परिणामी अतिरिक्त धावेसोबत एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत दोन्ही फलंदाज. परिणामी वाईट चेंडू सोबत 2 धावा काढलेल्या आहेत या ठिकाणी. 3 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत चेंडूवरती. पाहूयात काय करतो कौस्तुभ. शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू गेलेला आहे. चेंडू सीमारेषा पार अप्रतिम शॉट पाहायला मिळत आहे इरफान यांच्या बॅट मधून. परिणाम असेल तो 6 धाव. माफ करा राजेश यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार अप्रतिम शॉट पाहायला मिळत आहे. या इनिंग मधला पहिला षटकार राजेश यांच्या बॅट मधून. यात काय करतो कौस्तुभ. सामना करेल तो राजेश. या इनिंग मधला पहिला षटकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते होती 15 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुन्हा एकदा परिणाम तोच लेग साईडच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू. परिणामी एक धाव होण्यात यशस्वी. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे 6व्या संघाकडून. हव्यात काय करतायत. स्ट्राईक वरती असतील ते इरफान. सामना करेल कौस्तुभ. एका धावेसोबत वाढती धावसंख्या पोहोचते होती 16 धावा. 16 रन्स. ऑफ साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू बीट केलेला या ठिकाणी कौस्तुभने इरफानला यष्टीरक्षकाच्या झोळीमध्ये सुपूर्त चेंडू. परिणाम असेल निर्धाव चेंडू डॉट बॉल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला माफ करा कौस्तुभ. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पॉइंटच्या वरतून कव्हर सोडून मारलेला हा चेंडू. एक धावा. परिणाम असेल 4 धावा. 45 4 धावा. चेंडू सीमारेषा चौकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते येते 22 धावा. दोन षटकांनंतर धावसंख्या पोहोचते येते 22 धावा. मालिकेची समाप्ती. पुढील षटक कोण घेऊन येत आहे. काय करेल तो गोलंदाज आपल्या संघासाठी. एक गोलंदाज आपल्या संघासाठी योगाचं मोलदान देताना हेला दिसत आहे. स्ट्राईक वरती असेल तो राजेश. सामना करेल तो गोलंदाज आयुष बॉलर असेल. पाहूयात काय करतोय राजेशचा सामना करताना आयुष. शॉर्ट बॉल परिणाम असेल तो बॉलच्या दिशेने टोललेला चेंडू. झेलपात झालेला आहे तो राजेश. सुंदर झेल पकडलेला आहे तो क्षेत्ररक्षक स्वप्नीलने सुंदर झेल घेतलेला आहे. राजेशची विकेट या ठिकाणी मिळालेली आहे 6व्या संघाला. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन त्याच जोडीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बघूयात काय करतो पुढील फलंदाज असेल तो. पुढील फलंदाज तौसिफ. यात काय करतोय आपल्या संघासाठी त्याला मोलाचं योगदान द्यायला लागेल. सहावा संघाकडून सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळत आहे. परिणामी आतापर्यंत
फोर बॉल वरती लागलेली संख्या आहे ती 22 धावा. तीन गडी बाद तिसऱ्या षटक बॅट काय होत आहे स्ट्राईक वरती असतील ते तौसिफ सामना करेल तो आयुष डोंगोंच्या हातमध्ये दिलेला हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर सुंदर धावचीत या ठिकाणी इरफान या ठिकाणी धावचीत झालेला आहे सुंदर क्षेत्ररक्षण रोहितच्या हातात चेंडू चेंडू लागला आहे स्टंपला परिणाम धावचीत असेल तो इरफान कॅमेरामॅन संघाला लागलेला हा सुपर रनआउटच्या स्वरूपात यात का होता पुढील फलंदाज असेल तो पुढील फलंदाजाने लवकर यायचं आहे अन्यथा टाइम आउटच्या नियमाने फलंदाजाला पुढील फलंदाज लवकरात लवकर यायचं आहे निर्धाव चेंडू डॉट चेंडू परिणाम असेल 0 धाव निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा गेलेला स्फूर्त चेंडू डॉट बॉल आतापर्यंत सुंदर सुंदर अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळत आयुषच्या आयुष्याच्या ह्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत सुंदर गोलंदाजी प्रदर्शन का करतो आयुष सामना करेल तो यासिफ या ठिकाणी बेसबॉल हिट मारलेला लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण परिणामी 1 धाव अप्रतिम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सावा संघाकडून सावाचा छावा यश का करतो पुढील चेंडूवर सामना करेल तो फलंदाज असेल तो मुजम्मिल तो आयुष पाहूयात का करतोय शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी प्रदर्शन आयुष कडून पाहायला मिळत आहे अप्रतिम उत्कृष्ट हवं तेवढं कमी नाव या गोलंदाजाचा आतापर्यंत आपल्या षटकामध्ये खर्च केल्या त्या धावा 1 धाव आणि बाद केलेले आहेत 2 गडी स्लॉट मधला हा चेंडू परंतु वरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू डॉट चेंडू परिणाम असेल डॉट 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 23 धावा 4 गडी पाठ बघात कोण असेल पुढील गोलंदाज आहेत ते तौसिफ आणि मुजम्मिल चौथा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज असेल समर्थ आपल्या संघासाठी चौथा षटक घेऊन येत आहे वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा षटक या ठिकाणी समर्थ कडून पाहायला मिळेल काय करतोय तो समर्थ आजच्या दिवसातला हा चौथा सामना पाहायला मिळत आहे सावा वर्सेस कॅमेरामॅन सावाचा छावा समर्थ का करतोय फुलटॉस चेंडू फुलटॉसचा फुलटॉल वसूल करू शकले नाहीत ते फलंदाज पंचांचा इशारा नो बॉलचा असेल नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहे समर्थ कडे भयात का करतायत फलंदाज स्ट्रीट वरती परिणामी 1 धाव घेण्यात यशस्वी शॉर्ट बॉल एक साईडच्या टोलवलेला हा चेंडू 1 बाउंस चौकार चेंडू सीमारेष चौकार नो बॉल पंचांचा इशारा नो बॉलचा असेल 14 हा बॉलचा नो बॉल असेल पुन्हा एकदा हिट वरती टोल वसूल केला होता फलंदाज मुजम्मिल चौकार या ठिकाणी आला होता त्यांच्या बॅट मधून बघूयात काय करतायत या फ्रीट वरती या ठिकाणी सावाच्या कर्णधारांचा निर्णय असेल तो गोलंदाज बदललेला आहे पुन्हा एकदा फ्री हिट असेल फलंदाजासाठी बघूयात चौकारासोबत
चौकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने ढकललेला आहे. पास करा लॉंग ऑफच्या दिशेने हा ढकललेला चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी फ्री हिट वरती मोठा हिट येण्याची अपेक्षा होती मुश्किल यांच्याकडून परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. परिणामी एका धावेसोबत वाढती धावसंख्या पोहोचते ती 31 धावा 31 रन्स. वन हँडेड शॉट रिसेप्शन शॉट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तौसिफ यांच्याकडून दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु परिणामी एक धाव घेण्यात यशस्वी. दोन्ही फलंदाज तौसिफ आणि मुजम्मिल. गोलंदाज स्वप्नील सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. बघूया काय करतोय समोरची भोर या ठिकाणी स्वप्नील भरून काढताना दिसून येत आहे. सुंदर गोलंदाजी तडजोडीची हे हा सामना पाहायला मिळत आहे. 6वा वर्सेस कॅमेरामॅन मध्ये हात टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाकडे. परिणामी हा निर्धाव चेंडू असेल डॉट बॉल. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी चौथा षटक घेऊन आलेला आहे तो स्वप्नील. सामना करेल तो मुजम्मेल. पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मिड विकेटच्या दिशेने ढकललेला हा चेंडू खरपटत क्षेत्ररक्षकाकडे जाऊपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी मुजम्मिल आणि तौसिफ. पाहूया काय करतोय. स्ट्राईक वरती असेल तर तौसिफ. पंचांकडे अपील होती परंतु पंचांचा इशारा नॉट आउटचा असेल. 85 वाद संघ बाद. होया कोण घालेल का वाद पंचांशी. पंचांचा निर्णय राहील. कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज असेल तर गोलंदाज स्वप्नील. सामना करेल तर होया काय होत आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 33 धावा. 33 धावा 4 गडी 5. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय तो कौस्तुभचा करायला लागेल तेवढा कौतुक कमी आहे. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळतात कौस्तुभ यांच्याकडे. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5व्या षटक घेऊन आलेला होतो कौस्तुभ. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. काय असेल त्याचं योगदान. माफ करा गोलंदाज आयुष असेल. सुंदर चेंडू परिणामी मेडॉनच्या दिशेने ढकलून काढलेला हा चेंडू दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी. दोन्ही फलंदाज तौसिफ आणि मुजम्मिल. पाहूया काय करतो आयुष. आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली होती. पाहूया या षटकात काय करतोय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू फलंदाजाच्या अंगाला लागून स्लिपच्या दिशेने गेलेला हा चेंडू परिणामी निर्धाव चेंडू. पाहूया काय होतं पुढील चेंडूवरती. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक बघत आहे तो आयुषने जर अशीच प्रगती केली तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती दिसून येईल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. प्रथम शॉट थोडस गजा क्षेत्ररक्षण 6व्या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून पर्यंत चांगलं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळत होतं परंतु या गजा क्षेत्ररक्षणाच्या कारणाने 4 धावा चौकार सोबत वाढती धावसंख्या पोहोचते होती. स्कोर काय
चौकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते आणि 8 धावा 38 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. पाहूया का करतोय आयुष सामना करेल तर औसे. प्रतिम चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू परिणाम असेल बाईच माफ करा बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू परिणाम असेल 1 धाव. सुंदर टाकलेला हा ब्लॉक होल मध्ये चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे गेला परिणामी 1 धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. शॉर्ट बॉल लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून सुंदर क्षेत्ररक्षण परिणामी 1 धाव घेण्यात यशस्वी. एका धावेसोबत वाढती धावसंख्या पोहोचते 40 धावा लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद. पुन्हा एकदा आयुष चेंडू घेऊन सज्ज सामना करेल तर कौसे. पाहूया का होता या चेंडूवरती. स्लॉट मध्ये चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु बीट केलेला या ठिकाणी बॉलचा स्पीड हा चेंडू निर्धाव चेंडू 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 40 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहे तो पाहूया का करतोय. शेवटची ओव्हर या इनिंग मधली धावसंख्या 40 धावा. स्लॉट मध्ये टाकलेला हा चेंडू परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत ते मुश्किल. बॅक फुटवरतून लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु स्वप्नीलच्या ह्या स्वप्नासारख्या बॉलने त्याला बीट झालेला आहे. हा बॉल मिडॉन मॅन्स लँड झालेला आहे तो चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी परिणामी. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळत आहे या 6व्या छाव्यांकडून. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. पुन्हा एकदा सुंदर शॉर्ट पिच चेंडू परिणामी लेग साईडच्या दिशेने ढकललेला हा चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु सुंदर क्षेत्ररक्षण कारणास्तव 1 धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. पाहूयात का करतोय स्वप्नील टू मुजम्मिल. का करतोय मुजम्मिल. शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु पंतांचे हात दोन्ही समांतर धाव मिळते अवांतर. वाईट चेंडू होत वाढती धावसंख्या पोहोचते ती 43 धावा 4 गडी बाद. शेवटचं षटक कसोटी पथावर. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडून झेल सुटलेला आहे यष्टीरक्षण परिणामी 1 धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. ह्या एका धावेसोबत वाढती धावसंख्या पोहोचते ती 44 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पिच लेग साईडच्या दिशेने ढकललेला हा चेंडू बुलेट ट्रेनच्या स्पिनने गेलेला आहे तर 4 धावा चौकार. सीमारेच्या पार चौकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते ती 48 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स. पुढील सामन्याच्या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायच्या इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे. दोन्ही कर्णधारांना कळकळीची विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचं आहे. यष्टीरक्षकाकडून चोख बंडल म्हणतात त्याला बंडल होईल आणि 4 धावा. 5 रनांचा हा बंडल गोलंदाजाकडून मिळालेला आहे. या बंडल सोबत
50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कॅमेरामॅन संघाच्या वाढती धावसंख्या पोहोचते ती धावा 4 गडी 5. हव्या काय होता या चेंडूवरती स्वप्नील तौसिफ का करेल तौसिफ शॉर्ट विथ चेंडू मिडविकेटच्या दिशेने ढुकलेला चेंडू गॅप मधून पर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सावाच्या छावाकडून परिणामी एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली होती 54 धावा 4 गडी बाद. 55 धावांचं लक्ष असेल. सावाच्या छाव्यांना 55 धावांचं लक्ष असेल. काय करतील सावाचे छावा पाहण्यात आपणास पाहायला मिळेल. बघूयात काय करतायत दोन्ही पंच. सरपाणी चला कॅमेरामॅन संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. कॅमेरामॅन संघ चला सावा संघाचे दोन्ही प्रमुख प्राथमिक फलंदाज ओपनिंग बॅट्समन या ठिकाणी मैदानात जायचंय. चला सावा संघाचे दोन्ही फलंदाज तसेच कॅमेरामॅन संघाचे खेळाडू क्षेत्ररक्षण करायला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सावा संघ बॅट्समन पाठवा आपले. आपल्यासाठी दोन्ही पंच आणि एक स्कोरर त्या उन्हामध्ये बसलेले आहेत. त्यांच्याकडे बघून तर आपण बॅट्समन आणि फिल्डर पाठवायचे. चला सावा संघ आपले दोन्ही बॅट्समन पाठवा. चला कॅमेरामॅन संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात जायचं. सावा संघ कॅमेरामॅन चला मैदानात.
चला स्कोरर आपण इकडे यायचंय फलंदाजी नाव आपल्याला काउंट करायचे चला कॅमेरामॅन संघ आपले खेळाडू मैदानात पाठवायचे कॅमेरामॅन संघ चला कॅमेरामॅन संघाचे खेळाडू आपण मैदानात जायचंय सर अजून 5 मिनिट या ठिकाणी पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय श्री विक्रम खेलबुडे यांचे देखील या ठिकाणी स्वागत झालेलं आहे या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी रेल्वे ग्राउंड मैदानावरती हार्दिक स्वागत केलं जाईल विक्रांत खेलबुडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल पत्रकार संघाचे अध्यक्ष या ठिकाणी आपण चला कॅमेरामॅन संघ आपण मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचंय चला आपण सामना चालू झाल्यानंतर आपण परवानगी दिली होती खेळायला या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं या पत्रकार बंधूंच्या वतीनं सर्व खेळाडूंच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आगमन सहर्ष स्वागत विनंती असेल सामन्याला लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करायची आहे सावा वर्सेस कॅमेरामॅन लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकरात लवकर या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे यानंतर पूर्ण वाद मिटल्यानंतर पुन्हा एकदा टीम मैदानात तर कृपया मी विनंती करेन मला कॉमेंट करा
सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे लवकर. सर कृपया पत्रकार परिषद संघटनेचे अध्यक्ष कोण असतील? सर आपण इकडे या. पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम सर. विक्रम सर. विक्रम केलबुडे सर. हॅलो सर. सकाळ आणि तरुण भारत या दोन वर्तमानपत्राचे सकाळ आणि तरुण भारत संवाद या दोन्ही संघाचे करणार. आपण या ठिकाणी कमेंट बॉक्स कडे यायचंय. सकाळ आणि तरुण भारत संवाद या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी मैदानात यायचंय. आलेल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. या दरम्यान जे काही या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे तो पूर्णपणे या ठिकाणी मिटवायचा आहे. त्याला जो आहे तो पूर्णपणे सर आपण या ठिकाणी पूर्णपणे मिटवून टाकायचं आहे. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष या ठिकाणी यांनी हा मुद्दा मिटवलेला आहे. या ठिकाणी पुन्हा सामन्याला मात्र सुरुवात होते. पुढील संघांना विनंती असेल सकाळ आणि कोण आहे सकाळ आणि तरुण भारत संघात दोन संघाचे कर्णधाराला आत्ताच बजावलं जाईल. आत्ताच ते काय ऑब्जेक्शन वगैरे असेल तर ते आत्ताच आपण मिटवायचं. पुन्हा सामना किंवा टॅच चालल्यानंतर अजिबात त्याची काही चौकशी करायची नाही. या दरम्यान मात्र क्रिकेट टॉस या ठिकाणी या पुढील सामन्याचा होतोय. गोलंदाजी संघाने आपला 12वा खेळाडू इकडे स्कोरर कडे पाठवायचा आहे. सावा संघाला सामना जिंकण्यासाठी गरज आहे ते. आणि या ठिकाणी तरुण भारत संघाने टॉस जिंकून माफ करा तरुण संवाद या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण तरुण भारत संवाद या संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पाहुयात काय करतायत आपल्या निर्णयावर ते खेळ करतील का. आणि या ठिकाणी श्रीकांत यांनी आपल्या संघाची धारा सांभाळण्यासाठी विलक्षण घेऊन येत आहेत. सामना करतील ते सहावा संघाचे दोन्ही फलंदाज. सीकेएल या युट्यूब चॅनलच्या मार्फत जगभरातून तब्बल 3.5 लाख प्रेक्षक जे आहेत ते लाईव्ह मॅच पाहत आहेत. पाहुयात काय होत आहे. दोन्ही फलंदाज स्ट्राईक वरती असतील ते स्वप्नील, नॉन स्ट्राईक असतील ते आयुष. पहिला शॉट बाय चेंडू चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललेला क्षेत्ररक्षक सुंदर खेळ या ठिकाणी परंतु पंचांचा इशारा बॉल बॉल बॉल. यहाँ पर तो मोए मोए हो गया. यहाँ पे नो बॉल फ्री हिट. उत्साहाला ब्रेक लागलेला आहे. ब्रेक कॅमेरामॅन संघाला या ठिकाणी मला म्हणायला लागेल फटका बसला. त्या नो बॉल वरती किंवा भेटलेल्या चान्स वरती काय करेल स्वप्नील पाहुया.
परिणामी एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत. लक्ष आहे सगळ्यांचं. गोव्यात काय करतात ट्विट वरती आयुष. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कव्हरवरून कळलेला हा चेंडू वन बाउन्स हा चौकार सीमारेषेपार चौकार. परत फरमळत कसा तरी चेंडू गेला सीमारेषा पार चौकार. चौकारासोबत एक रन पळून काढलाय. माफ करा 5 धावा. चौकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या हस्तामध्ये एकदा परंतु फलंदाज असेल तो आयुष. बाद पॉइंटच्या हातामध्ये बाद झालेला तो आयुष. पुन्हा एकदा पुन्हा करून करताना आपल्याला दिसून येत आहे डावा संघ पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना दिसून येत नाहीये. एका षटकामध्ये सलग 2 झेल मध्ये 1 झेल यशस्वी विकेट मिळालेले आहे. कॅमेरामॅन संघाला पहिला झटका आयुषच्या मिळालेला आहे. 6व्या संघाला 6वाचा छावा मध्ये परतताना. गोव्यात काय करतोय पुढील फलंदाज असेल तो पुढील फलंदाज ओमकार. लावली का आपल्या बॅटला धार. हो पॉइंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न परंतु धाव चेंडू डॉटबॉल. परंत 6 धावा 1 गडी बाद. काय करतोय ओमकार. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसल्या कारणाने हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. तर गोलंदाजी प्रदर्शन श्रीकांत यांच्याकडून पाहायला मिळत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी मधून आकर्षित केलेले हे श्रीकांत सर गोव्यात काय करतायत. पुन्हा एकदा ब्लॉक होल मधला हा चेंडू बॅटची कडा घेतला होता चेंडू परंतु यष्टीरक्षकाकडून थोडीशी परिणाम असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळत आहे श्रीकांत यांच्याकडून. शॉर्ट बॉल वरून मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निर्धाव डॉट बॉल. या निर्धाव चेंडू सोबत एका षटकानंतर 6 धावा 1 गडी बाद. तर श्रीकांत यांचा तो चेंडू नो बॉल नसता तर 2 गडी आणि 2 धावा खर्च केल्या असता यांनी या षटकामध्ये. परंतु जब किस्मत साथ नहीं देती क्या करेगा आदमी अशी परिस्थिती या ठिकाणी श्रीकांत यांची. परंतु सुंदर गोलंदाजी टीम प्रदर्शन. वही जाओगे काम को क्या खाओगे शाम को. खेळाडूने जर प्रॅक्टिस केली तर त्याच्याकडून सुंदर प्रदर्शन पाहायला नक्कीच मिळेल. सुंदर ब्लॉक गोल मध्ये हा टाकलेला चेंडू रक्षकाकडून चूक परंतु लेगच्या खेळाडूने सुंदर क्षेत्ररक्षण. परिणाम असेल निर्धाव चेंडू डॉट. संवाद काय करतायत स्वप्नील. यावेळेस मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती नो बॉल चेंडू टाकला जातोय. गोलंदाजीच्या मार्फत या ठिकाणी नो बॉल पंचांचा इशारा असेल. म्हणेन पुढला चेंडू असेल स्ट्रेट. तसेच ओघडा डोळे बघा नीट कारण आपल्यासाठी फलंदाजासाठी सुद्धा असेल पुढील चेंडू स्ट्रेट. मात्र 53 धावांची आवश्यकता असताना या दरम्यान गोलंदाजाला चेंज केलं जातं. थ्रो गोलंदाजीच्या मार्फत मार्कवरून
गोलंदाजीची धुरा यावेळेस मात्र समावेतील जमील असतील. जमील जमील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असतील. जमील मुजम्मिल या ठिकाणी पहिला चेंडू टप्प्याचा चेंडू यावेळेस पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती फ्री हिटचा पुरेपूर असा फायदा मिळतोय. षटकार स्वरूपी धावा मिळतील 6 धावा या दरम्यान. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू परिणाम असेल 6वा षटकार. सीमारेषा पार षटकार. षटकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचते 13 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज असेल तो काय करतो आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला तो गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट मारलेला हा आसमानात पेलवलेला हा षटकार. सीमारेषा पार. शेर की धार जपड़त आड़ बेन सीधा सीमारेषा षटकार. बहुत बढ़िया शॉट यहाँ पर. स्वप्नील यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणाचा षटकार. षटकारासोबत वाढती धावसंख्या पोहोचली ती 19 धावा. एक गडी बाद. सलग 2 चेंडूवरती 2 खणखणाचे फटके. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेले त्या ठिकाणी स्वप्नील यांनी. पंचांचा या ठिकाणी अतिशय आगळं वेगळं निराळं प्रदर्शन षटकाराला दर्शवताना पंच असतील ते आमचे लाडके भैया सागर गड्डम. यांच्यासोबत असतील ते वेग अंपायर समीर सर शेख. दोन्ही अनुभवी अंपायर्स. माझ्यासोबत कॉमेंटेटर म्हणून लाभलेले समालोचक म्हणून लाभलेले श्री तुकाराम सर गुंड या ठिकाणी आपल्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो धडपडत सीमारेषा पार. या ठिकाणी अतिशय महागड षटक करताना या ठिकाणी जमील यांचं पर्यंत या षटकामध्ये 20 धावांची भर पडलेली आहे. उर्वरित 2 चेंडू मध्ये काय होतं पाहूयात. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 23 धावा खर्च केल्या आहेत त्या मुजम्मिल यांनी. आजच्या या दिवसातल्या 4 मॅचेस मधला हा सगळ्यात महागड षटक. पाहूयात काय करतायत मुजम्मिल. सामना करेल तो स्वप्नील तो मुजम्मिल. चेंडू सीमारेषा पार षटकार. स्वप्नील 5 चेंडू मध्ये 4 षटकार आणि 1 चौकारासोबत बॅट मध्ये 20 धावा मिळवलेल्या आहेत या ठिकाणी. हव्यात काय करतायत शेवटच्या चेंडूवरती सामना करेल तो मुजम्मिल. माफ करा षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 35 धावा. गडी बाद. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत तो श्रीकांत. हव्यात का करतात आपल्या संघासाठी किलगत हवा. माफ करा श्रीकांत नाहीत रजनीकांत आहेत ते. हव्यात काय करतात रजनीकांत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. एक गडी बाद. उर्वरित 24 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता 6व्या छाव्याला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु
बॉडीला लागून गेलेला हा चेंडू पॉइंटच्या दिशेने, माफ करा, स्लिपच्या गलीच्या दिशेने. परिणामी एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. अतिशय सुंदर असा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. परिणामी सोरती धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा स्वप्नील सामना करेल तर रजनीकांत. शॉर्ट बॉल परंतु बॅटच्या मिडलला झालेला नव्हता हा चेंडू. परिणामी बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. ब्लॉक होल मध्ये सुंदर चेंडू. लेग पाईच्या स्वरूपात मिळेल ही धाव. धाव मिळेल, हा मिळेल. परिणामी एक धाव, लेग बाईच, 1 रन. पंचांशी चेष्टा मस्ती थट्टा करताना दिसून येत आहेत रजनीकांत. बघूयात काय करतायत. शॉर्ट बॉल परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रजनीकांत यांच्याकडून निर्धाव चेंडू सोबत गोष्टी बाद झालेला आहे तो फलंदाज. उदगिरी आउट झालेले आहेत. यष्टी बाद झालेले आहेत. पुढील फलंदाज असतील ते कौस्तुभ. करू का तुमचं कौतुक? त्यासाठी सुंदर फलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी दाखवायला लागेल. बघू काय करतात कौस्तुभ. शॉर्ट बॉल बाउन्सर. छातीपासून गेलेला हा चेंडू. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. मुजम्मिल यांच्या षटकाची भरून काढताना या ठिकाणी रजनीकांत. पुन्हा एकदा सुंदर लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. गॅप मधून गेलेला हा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी, परंतु यशस्वी ठरलेले आहेत ते क्षेत्ररक्षक. परिणाम असेल सरपटत गेलेला हा चेंडू सीमारेच्या पार. चौकार वाढती धावसंख्या पोहोचते ती 42 धावा, 2 गडी बाद. 3 षटकांनंतर 42 धावा, 2 गडी बाद. माफ करा, 3 गडी बाद, 42 धावा. संघासाठी 14 षटक कोण घेऊन येतात पुन्हा एकदा. बॉलर कोण आहे संघासाठी 4था आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो मुजम्मिल. पाहुयात काय करतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 ते 29 धावा खर्च केल्या होत्या. काय करेल ह्या षटकामध्ये परवाट सामना करेल तो पुन्हा एकदा स्वप्नील. ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू पायाला लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. परिणामी निर्धाव चेंडू, डॉट निर्धाव चेंडू. बघूयात काय करतोय पुन्हा एकदा मुजम्मिल. सुंदर चेंडू या ठिकाणी मुजम्मिल कडून फळ मिळाला. डेट झालेला तो स्वप्नील काय करतोय. फुल टॉस वरती फुल शकले नाही स्वप्नील. पंचांचा इशारा नो बॉलचं कारण असं आहे की कुंभ्रेच्या वरून गेलेला हा चेंडू फुल टॉस. बघूयात काय करतात. फ्रीट असेल स्वप्नील यांच्यासाठी. बघूयात काय करतात. सामना करतील ते मुजम्मिल. शॉर्ट बॉल शफलून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा जमिनीवरती येऊन धडकलेला हा चेंडू निर्धाव चेंडू. डॉट बॉल. फीट वरती कोणताही शॉट खेळू शकले नाहीत ते स्वप्नील. शॉर्ट बॉल होता. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी ठरले ते. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. सरपटत क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षण करे दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फलंदाजी प्रदर्शन पुढील 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 दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे सकाळ आणि तरुण भारत संवाद या दोन्ही संघांनी तयार राहायचंय लगेच आपलं क्षेत्ररक्षण संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पंचांत देशाला वाईट चेंडू असेल वन बाउन्स बाय बघूयात का करतायत मुजमिल सामना करेल तो कौस्तुभ पॉइंटच्या वरून चेंडू टोळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसल्या कारणाने तो चेंडू निर्धाव होता रिव्हर्स स्विच हिट मारण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा यशस्वी ठरलेला आहे तो कौस्तुभ पुढील 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 सामन्याच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे तरुण भारत संवाद या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं सामना संपल्याच्या नंतर कारण असं आहे की आपल्याला आज अजून तुमचा सोडून 5 सामने खेळवायचे आहेत परंतु नो मॅन्स लँड झालेला हा चेंडू परिणामी एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज फुल टॉस वरती फुल टोल वसूल करू शकला नाही तो शॉर्ट बॉल होता परंतु शॉर्ट बॉलचा निर्धाव चेंडू झालेला या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसल्या कारणाने तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झोळीमध्ये सुपूर्द हव्यात कोण 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा 2 गडी बाद पुढील षटक घेऊन येत आहेत ते संघासाठी 5वा आणि वैयक्तिक संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतील ते गोलंदाज असतील म्हणजे फलंदाजी संघाला 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे पाहुयात का करतायत राजेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वा षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज राजेश पाहुयात काय करतोय सामना करेल तो कौस्तुभ बघूयात आतापर्यंत निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळत आहे कौस्तुभच्या बॅट मधून त्यासोबत उत्तम भागीदारी रचताना दिसून येत आहे तो स्वप्नील प्रो बॉल परंतु लॉंग क्षेत्ररक्षण अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण परिणाम असेल 4 धावा सीमारेषा पार चौकार प्रो चेंडू असल्या कारणाने नो बॉल या ठिकाणी पंचांत इशारा असेल नो बॉल बॉलर चेंज केलेला या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांत इशारा असेल तो नो बॉल हाईटच्या वरती हाईट बिहाइंड हाईट पुन्हा एकदा फ्री हिट बघूयात काय करतोय तो 4 धावांची गरज असेल स्टेप आउट करून मिडविकेटच्या दिशेने टोलेला चेंडू खरपडत जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात दरम्यान एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज स्ट्राईक वर असेल तर स्वप्नील पाहूया काय करतोय वैयक्तिक 16 चेंडू मध्ये 33 धावांची खेळी स्वप्नीलच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी प्रदर्शन पुन्हा एकदाची बोलून लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल बीट झाला असला तरी चेंडू जातोय लेग साईडच्या बाहेर म्हणजेच चेंडू अतिरिक्त धावण्यासोबत वाढती धावसंख्या पोहोचते 53 धावा वा बीट झालेला आहे तो स्लोवर चेंडूला स्वप्नील पाहूया काय करतोय अप्पासाहेब गोलंदाज असेल तर अप्पासाहेब सुंदर स्लोवर चेंडू
बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झालेला नाही. गोव्यात काय करतोय 2 धावांची गरज असेल या ठिकाणी. 6वाचा छावाला गोव्यात काय करतोय 6वाचा छावा स्वप्नील. डॉट बॉल शफलून आलेला हा चेंडू सीमारेषा पार षटकार षटकार. पुढील दोन्ही संघांनी आपलं लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. लवकर कोण कोण आहे 6वाचा छावा स्वप्नील आपलं मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. स्वप्नील असेल तो मॅन ऑफ द मॅच. स्वप्नील चला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. यापुढील सामना जो असेल सकाळ वर्सेस तरुण भारत संवाद या 2 संघामध्ये या ठिकाणी हा पुढील सामना म्हणजे आजच्या दिवसातील 5वा सामना खेळवला जाईल. तर या ठिकाणी